तर आपण ही दृश्य पाहतोय, स्वप्नील कुसळे याचं आगमन झालेलं आहे। पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत। ढोल ताशाच्या गजरामध्ये त्याचं आगमन झालंय, त्याचं स्वागत केलं जात आहे। त्याला पाहण्यासाठी आणि त्याला अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात चाहते जे आहेत, क्रीडाप्रेमी जे आहेत, ते आता पुणे विमानतळावरती जमल्याचं आपण पाहू शकतोय। मराठमोळ्या बाजामध्ये आणि मराठमोळ्या ठेक्यामध्ये ढोल ताशा वाजवला जातो आणि त्याचं आगमन जे झालेलं आहे त्याचं स्वागत केलं जात आहे। आपण ही दृश्य पाहतोय, पुष्पहार त्याला घालून त्याचबरोबर पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करण्यात आलंय। स्वप्नील कुसळे महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत। पुणे विमानतळावरची ही आपण दृश्य पाहतोय। तर पुणे विमानतळावरची ही दृश्य आहेत। स्वप्नील कुसळे पुणे विमानतळावरती दाखल झालेले आहेत। ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतर स्वप्नील यांचं महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे, पुण्यामध्ये आगमन झालेलं आहे। ढोल ताशांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। खरं तर प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून यावं अशीच यांची उत्तुंग कामगिरी आहे। ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचं नाव आणि महाराष्ट्राचं जे कौतुक आहे ते स्वप्नील कुसळे यांच्यामुळे झालेलं आहे। ऑलिम्पिकमध्ये 7 समुद्रा पार जाऊन महाराष्ट्राचा झेंडा त्याने रोवलेला आहे, त्याचबरोबर भारतीयांचा ऊर देखील अभिमानाने भरून आलेला आहे, अशी त्यांची कामगिरी आहे। स्वप्नील कुसळे यांचं पुणे विमानतळावरती आगमन झालंय, तेव्हाची आपण ही थेट दृश्य पाहतोय। सर्व क्षेत्रातून स्वप्नील कुसळे यांना शुभेच्छा। तर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदकावरती त्यांनी आपलं नाव कोरलेलं आहे आणि भारतामध्ये भारतीयांचा अभिमान यामुळे खऱ्या अर्थाने वाढल्याचं आपण पाहू शकतोय। तर आपण ही पुणे विमानतळावरची दृश्य पाहतोय। स्वप्नीलचं आगमन झालंय, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक त्यांनी पटकावलं। खरं तर पुणे विमानतळावरची आपण हे दृश्य पाहतोय। स्वप्नील कुसळे यांचं आगमन झालेलं आहे। ढोल ताशाच्या गजरामध्ये पुष्पहार आणि पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात असं त्यांचं आगमन करण्यात आलेलं आहे, स्वागत करण्यात आलेलं आहे, तेव्हाची आपण ही थेट दृश्य पाहतोय। पॅरिस ऑलिम्पिक मध्ये पदक जिंकून कांस्य पदकावर आपलं नाव कोरून मायदेशी ते परतलेले आहेत आणि मोठ्या उत्साहामध्ये त्यांचं स्वागत केलं जात आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत यांच्याकडून। चंद्रकांत, महाराष्ट्राचा अभिमान असं स्वप्नील कुसळे जे आहेत त्यांचं आज महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात उत्साहाचं आणि जल्लोषात आगमन त्यांचं केलं गेलंय पुणे विमानतळावरती। सध्या तिकडचं कसं वातावरण आहे, काय सांगाल? आत्ताच काही क्षणापूर्वी त्यांचं इथं आगमन झालं। ते खेळाडूंनी, ते भारतीय रेल्वेनी त्यांचं स्वागत केलं हे ढोल ताशांमध्ये। नंतर ते दगडूशेठला गेले, दगडूशेठला जातील, त्यानंतर बालेवाडीला त्यांची जंगी मिरवणूक निघेल, त्यानंतर ते माध्यमांशी बोलतील। माध्यमांनी खरं तर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते एकदम जुजबी बोलले आणि लगेच निघून गेले। कदाचित त्यांना पुढचं सगळं कार्यक्रम नियोजित असेल म्हणून ते थांबले नाहीत, पण पुढे ते दुपारी नंतर माध्यमांशी बोलते, नंतर संध्याकाळी 5 वाजता पत्रकार संघात त्यांचा वार्तालाप पण आहे। पण एकूण आनंदाचं वातावरण आहे, कारण बऱ्याच वर्षानंतर भारताला ऑलिम्पिकचं मेडल मिळालंय, भले कासे कासेना, पण एक सुरुवात चांगली आहे। म्हणूनच स्वप्नीलचं स्वागत इथं अगदी जल्लोषात स्वागतात अगदी उत्साही वातावरण झालं। भारतीय रेल्वेमध्ये इथं पुणे रेल्वेमध्ये ते टीसी म्हणून काम करतात। जी जी खरंय, आणि मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत करण्यात आलंय। त्यांच्या पुढच्या संपूर्ण कार्यक्रमावरती, रूपरेषेवरती आजच्या दिवसभरातलं आपलं लक्ष असेल। तत्पूर्वी धन्यवाद।